तर दुसरी दृश्य आहेत राहुल गांधी हे सध्या परभणीत पोहोचत आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत आणि ही दृश्य तुम्ही बघू शकता। राहुल गांधी सध्या पोहोचले आहेत परभणीमध्ये आणि ते आता सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतील, सांत्वनपर भेट असेल, त्यांच्यासोबत ते संवाद साधतील आणि संपूर्ण परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करतील। नाना पटोले हे देखील आहेत त्यांच्यासोबत, तर काँग्रेसचे इतर नेते देखील याच ठिकाणी राहुल गांधी यांच्यासोबत उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांमधून बघू शकतोय। तर परभणीमध्ये जी घटना घडली होती याच घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या संदर्भात दिवाकर माने आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। दिवाकर, वर्षा, सध्या राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराच्या भेटीला आलेले आहेत। तर त्याचा जे फोटो ठेवलेला आहे त्याला देखील त्यांनी आता पुष्पहार घातलेला आहे आणि आता राहुल गांधी सध्या घरामध्ये जातील, त्यांच्याशी बोलतील, त्यांच्या काय मागण्या आहेत ते जाणून घेतील। राहुल गांधी आता जस्ट इथे पोहोचलेले आहेत, तर इतर पक्षातील नेते देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। आमदार अमित देशमुख असतील, नाना पटोले असतील, परत इतर नेते देखील असतील, तर ते उपस्थित या ठिकाणी आहेत। आता ते जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईची भेट घेणार आहेत आणि त्यांनी जे मागितलंय त्यांना न्याय हवाय, तर ते कशा पद्धतीचा न्याय हवाय त्यांना, जी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे त्या रिपोर्ट मध्ये येत आहे की मारहाण झाल्यामुळे आणि पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता, परंतु जे मुख्यमंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्र्यांना एक इंटेल देण्यात आलं होतं की पोलीस कोठडीमध्ये नाही तर न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांना मारहाण झाली होती म्हणून त्यांचा मृत्यू झाला होता। पण हे सर्व जे अलिगेशन्स आहेत ते त्याच्या परिवाराने फेटाळले आहेत। आता पुढील भाग बघण्याचा हे आहे की राहुल गांधी ह्या प्रकरणामध्ये काय बोलतील। निश्चितच दिवाकर, त्यामुळे आता बघणं अतिशय महत्वाचं आहे। राहुल गांधी हे तिथे पोहोचले आहेत। सध्या त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोटोला आदरांजली देखील वाहिल्याचं आपण बघितलं। यानंतर ते कुठेतरी गेले आहेत। राहुल गांधी नेमके ते कुठे गेलेत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत कधी त्यांची भेट होणार आहे? दिवाकर, वर्षा, आता लगेच त्यांची आता आतमध्ये गेलेले आहेत, ते तिथे मीडियाला अलाउड नाहीये म्हणून आम्ही सर्व बाहेर थांबलेलो आहोत। ते भेट घेत आहेत, त्यांच्या आईचं म्हणणं देखील ते ऐकून सध्या घेत आहेत। वर्षा, निश्चितच, त्यामुळे आता पुढे काय होतं बघावं लागेल। दिवाकर, तुम्ही असे सोबत राहा, सगळे अपडेट जाणून घेऊ। आपण बघतोय राहुल गांधी सध्या परभणीत पोहोचले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी राहुल गांधी गेलेत, त्यांच्यासोबत काँग्रेसचे देखील इतर नेते उपस्थित आहेत। मग ते नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, रमेश चन्नीथला हे देखील राहुल गांधींसोबत आहेत। राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधतील, त्यांचं सांत्वन करतील। नेमकी घटना कशी घडली, काय घडलं होतं, तुमची मागणी काय आहे आणि याच मागणीला घेऊन आम्ही सरकारकडे आवाज उठवू असं देखील राहुल गांधी खरं तर वारंवार सांगत असल्याचं आपण बघितलं आहे। यावरती आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास आपण थेट जाऊयात बीडमध्ये। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर संजय शिरसाट बोलत होते। आपण पुन्हा एकदा परभणीत जातोय। परभणीमध्ये सध्या राहुल गांधी हे सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। त्यांच्यासोबत काँग्रेसचे इतर राज्यातील नेते देखील उपस्थित आहेत। त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली देखील वाहिली आहे आणि त्यानंतर ते सध्या कुटुंबियांच्या भेटीसाठी गेले आहेत। कुटुंबांसोबत ते संवाद साधतील आणि त्यानंतर त्यांची मागणी देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतील। आपण जर का घटनेवर एक नजर टाकायचं म्हटलं तर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आणि याच पुतळ्यासमोर संविधानाच्या प्रतीची एका माथी फिरून विटंबना केली होती आणि या घटनेनंतर परभणीमध्ये आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त करत आंदोलन देखील केलं होतं। कुठे जाळपोळ झाली, कुठे दगडफेक झाली होती। या घटनेनंतर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि याच आंदोलकांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता। यावेळेस या आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि याच कोठडी दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता। त्यांच्या पोस्टमॉर्टम अहवालामध्ये अनेक धक्कादायक बाबी देखील समोर आल्या होत्या आणि त्याचेच पडसाद कुठेतरी राज्यात उमटल्याचे बघायला मिळाले आहेत आणि याच अनुषंगाने राजकीय नेते देखील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी येत आहेत। त्याच अनुषंगाने आज राहुल गांधी देखील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत। राज्यातील काँग्रेस नेते देखील राहुल गांधींसोबत आहेत। नाना पटोले, विजय वडेट्टीवार,
वर्षा गायकवाड, रमेश चन्नीथला, तसेच बाळासाहेब थोरात, आशिष देशमुख हे सगळेच काँग्रेसचे नेते राहुल गांधींसोबत पोहोचले आहेत। या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सखोल विश्लेषण करतील। राहुल, ही जी घटना आहे एकतर आपण ह्या अनुषंगाने बघायला हवं की दुर्दैवाने ह्या घटनेमध्ये सवर्ण आणि दलित असा एक भाग आहे आणि ही घटना ही राज्य पातळीबरोबरच देश पातळीवरती पण चर्चेत आली आणि त्यालाच केंद्रीय पातळीवरती विशेषतः संसदेमध्ये ज्या मधल्या काळामध्ये घडामोडी घडल्या त्याचाही सगळा पार्श्वभूमी असतानाच राहुल गांधी आज परभणीत आल्यामुळं तो जो सगळा प्रकार घडला ज्याच्यामध्ये दुर्दैवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ लावलेली संहितेची प्रतिकृती ही जसं विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय का मनोरुग्णांनी खाली पाडली आणि त्यानंतर 3 दिवस परभणीमध्ये तणाव होता, त्याच्या संदर्भामध्ये आरोप प्रत्यारोप झाले। प्रकाश आंबेडकरांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की तो मनोरुग्ण नव्हता। एकूणच या घटनेवरून देश पातळीवरती राजकारण तापलं असताना राहुल गांधी तिथं पोहोचलेले आहेत। ते आज त्या घटनास्थळाची पाहणी करणार आहेत आणि सोबतच तो जो सगळा प्रकार घडला त्यानंतर कदाचित ते माध्यमांशी सुद्धा एखादं दुसरं वाक्य बोलतील। दिसतं मला असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाकडनं जे सतत आरोप केले जाते आहेत त्या आरोपाच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा ह्या घटनेला बघायला हवं, कारण 3 दिवसापूर्वी संसदेमध्ये देशाच्या गृहमंत्र्यांनी जो शब्द वापरला होता त्या शब्दावरून गदारोळ झाला, आंदोलन सगळीकडे झाली। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन करत असताना तिथे वादावादी झाली, त्यानंतर FIR नोंदवला गेला। दिसतं असं आहे की काल रात्री ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी थंडीमध्ये आपल्या सहकुटुंब आस्वाद घेत असताना ह्या FIR ला आपण फार महत्व देत नाही असं दाखवलं आणि दुसरीकडे संसदेचं कामकाज मध्यावरती असतानाच परभणीला भेट देऊन एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना बदलाच्या निमित्तानं जो भाव काँग्रेस पक्ष देश पातळीवरती व्यक्त करत आहे त्यातलाच हा पुढचा प्रयत्न। अर्थात त्यांनी भेट देणं हे गरजेचंच होतं, ह्या निमित्ताने नेमकं काय झालेलं आहे हेही देशाला कळणं आवश्यक आहे, कारण दोन्ही वाद प्रतिवाद केले जात आहेत। सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। सरकारच्या वतीनं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। SIT स्थापन झाली आहे, याची न्यायालयीन चौकशी होणार आहे। 35 वर्षीय तरुणाचा ज्या पद्धतीनं मृत्यू झाला त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन दिलं त्याप्रमाणे त्यांना अस्थमाचा त्रास होता आणि पोलीस कोठडीमध्ये कुठेही मारहाणीत मृत्यू झाल्याची नोंद नाहीये। मला खात्री आहे की राहुल गांधी प्रत्यक्षात ह्या घटनेनंतर जेव्हा माध्यमाशी अवलोकन करतील तेव्हा हा संदर्भ येणारच आहे, कारण पोलीस कोठडीच्या वेळेला न्यायालयासमोर उभा केल्यानंतर या तरुणांना आपल्याला मारहाण झाली नाही असं सांगितल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदन सभागृहामध्ये दिलेलं आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी यांची भेट होत असल्यामुळं हा मुद्दा पुन्हा एकदा जो महाराष्ट्रात गेली अनेक दिवस चर्चेत आहे तो आता देश पातळीवरती चर्चेत येणार आहे, तो आलेलाच आहे। आणि या सगळ्या मागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना बदलाचा जो प्रयत्न सत्ताधारी करतायत तो आरोपाचा जो भाग काँग्रेस पक्ष सतत मांडतो आहे त्यातलाच हा आजच्या भेटीचा संदर्भ त्यात पुढे येईल असं दिसतंय। वर्षा, निश्चितच खरं तर या भेटीनंतर राहुल गांधी नेमकं माध्यमांसोबत बोलताना काय म्हणतात ते बघावं लागेल। राहुल, आपण बघितलं आता राहुल गांधी हे पोहोचले आहेत, मात्र राहुल गांधींच्या दौऱ्या अगोदर देखील अनेकदा टीका टिप्पणी झाल्याचं बघायला मिळालं आपल्याला। सत्ताधाऱ्यांकडून सातत्यानं राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर टीका करण्यात आली होती, याकडे कसं पाहता आपण? राजकारण करू नये, कारण असं आहे की जेव्हा विरोधक सत्ताधारी असतात आणि सत्ताधारी विरोधक असतात तेव्हा अशा कुठल्याही मुद्द्याला ते राजकारणाच्या अनुषंगाने पाहतात, कारण ही लोकशाही व्यवस्था आहे। तर मुख्यमंत्र्यांनी सतत ह्याबद्दल सांगितलं होतं, सत्ताधारी पक्ष असं म्हणत होते की विरोधक याचं राजकारण करत आहेत आणि म्हणूनच तशी टीका झाली होती की जी गोष्ट आता शांत झालेली आहे, ज्याच्यामध्ये राज्य सरकारनं जे करणं आवश्यक होतं ते केलेलं आहे, म्हणजे 3 अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे, तरी सुद्धा अशा पद्धतीची भेट घेऊन स्थिर झालेलं वातावरण, कारण मुख्यमंत्र्यांनी एक शब्द खूप जाणीवपूर्वक वापरला होता आणि ज्याच्यामध्ये राहुल गांधी यांचा संदर्भ होता। राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आली तेव्हा 40 पेक्षा अधिकच्या संघटना ह्या नक्षल कारवायाशी निगडीत असलेल्या, ज्याला ते अर्बन नक्सलाइट म्हणतात, अशा संघटना त्यात सहभागी होत्या। म्हणजे याची पूर्ण कल्पना कदाचित मुख्यमंत्र्यांना असावी की ह्या घटनेच्या निमित्तानं राहुल गांधी यांची भेट होऊ शकते आणि त्या पाठोपाठ आपल्या विधिमंडळामध्ये आता अर्बन नक्षलाच्या विरोधामधला कायदा पण आलेला आहे। याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की अशा पद्धतीनं राज्यामध्ये 2 जातीमध्ये तणाव निर्माण करून राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशा पद्धतीची टीका होते आहे सत्ताधारी पक्षाकडनं। दुसरीकडे विरोधी पक्षाकडनं, विशेषतः काँग्रेस पक्षाकडनं तुम्हाला घटनेचा सन्मान हा करायचाच नाही, तुम्हाला घटना बदलायची आहे, मग त्यात तुम्ही अगदी प्रतिकृती ज्या ठेवलेल्या आहेत त्या प्रतिकृती सुद्धा पाडल्या जात आहेत वगैरे असा भाव व्यक्त केला जातो आहे। आरोप प्रत्यारोप दोन्ही पातळीवरती सुरू आहेत। निश्चितच त्यामुळे आता काय होतंय पुढे येणाऱ्या काळात ते बघावं लागेल।
राहुल, आपण बघतोय खरं तर राहुल गांधी यांनी हे देखील म्हटलं आहे, संसदेत देखील त्यांनी जे संविधान घेऊन अर्थातच त्या ठिकाणी आंदोलन केलं असेल किंवा मग अमित शहांचं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे ते म्हटलेलं विधान असेल, काय घडतंय महाराष्ट्रात आणि अर्थातच संपूर्ण देशातल्या राजकारणात? कारण हा जरी धार्मिक विषयाचा मुद्दा असला तरी पण खरंच या गोष्टीवरून राजकारण होणं इतकं गरजेचं वाटतं का? नाही, आपल्या वाटण्यापेक्षा सध्या ज्या परिस्थितीमध्ये राजकारण सुरू आहे ते बघता विरोधी पक्षाकडनं एक भाव निश्चित व्यक्त केला जातो आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीचा जो निकाल आला त्याच्यावरती विरोधी पक्षांनी तुम्ही देशाची घटना बदलत आहात हा जो मुद्दा प्रचारात आणला होता त्याचा सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसला. आपल्याला दिसलं होतं की जिथे एससी कम्युनिटीच्या जागा आहे त्यातल्या जवळपास 80% अधिकच्या जागा त्या काँग्रेस पक्षांनी आणि त्यांच्या मित्र पक्षांनी म्हणजे महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. नंतर मुख्यमंत्र्यांनी त्याचं स्पष्टीकरण करत असताना एक फेक नेरेटिव्ह आमच्या विरोधामध्ये सेट केलं गेलं असा त्याला प्रतिवाद केला. परंतु आजही तुम्ही बौद्ध असेल, नवबौद्ध असेल किंवा दलित बांधवांच्या भावना जर बघितल्या तर एक प्रकारची अविश्वासाची भावना सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आहेच आणि त्याला कुठेतरी आपल्या राजकीय भावासाठी वळवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करतो आहे आणि हा मुद्दा देश पातळीवरती आहे. बघा, आता मार्करवाडीला भेट देणं असेल किंवा भेट देण्याचं घोषित करणं असेल किंवा परभणीमध्ये प्रत्यक्ष भेट देणं असेल तर प्रत्येक ठिकाणी जिथे विरोधी पक्षाला संधी मिळते आहे, जसं नॉर्थ ईस्ट एक कन्याकुमारी ते काश्मीर एक त्यांनी दौरा केला, आता एका नव्या पायी यात्रेची त्यांनी घोषणा केलेली आणि त्याच्यामध्ये एकच गोष्ट सेंट्रल स्टेजला आहे आणि ती म्हणजे या देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करतायत. आणि जिथे जिथे काँग्रेस पक्षाला असं वाटतं, उत्तर प्रदेशमध्ये 3 दिवसापूर्वी हाथरसला जी घटना घडल्यानंतर राहुल गांधी यांनी भेट दिली किंवा मधल्या काळामध्ये जिथे जिथे जातीय तणाव निर्माण झाला आणि जिथे असं लक्षात आलं की एससी प्रवर्गातल्या काही वर्गांशी संबंधित या घटना आहेत तिथे काँग्रेस पक्षानं सातत्यानं पुढाकार घेऊन त्या घटनास्थळाला भेट देण्याचा प्रयत्न केला. काही वेळेला राहुल गांधी यांना अडवलं. तसा प्रकार महाराष्ट्रामध्ये नाही घडला. आज त्यांना परभणीमध्ये ते आलेलेच आहेत, ते भेटतायत, बोलतायत. तर एक भाव राष्ट्रीय पातळीवरती असा उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे की या देशातल्या मूळ घटना ज्यांनी लिहिली त्यांच्याबद्दल ह्या सरकारला ना आत्मभाव आहे ना त्या घटनेबद्दलचं प्रेम आहे आणि घटना बदलून एक प्रकारे मनुस्मृती आणि आपण ज्याला वैदिक परंपरेतला कठोर भाव असतो तो आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे असा प्रचार काँग्रेस पक्षाकडनं सातत्यानं केला जातो आहे. आणि ही गोष्ट सत्ताधाऱ्यांना पूर्ण माहिती आहे, कारण नरेंद्र मोदी यांनी आत्ताच्या शपथविधीच्या वेळेला सर्वात आधी काही गोष्ट केली असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेकडे गेले आणि त्याचं त्यांनी अभिवादन केलं, घटनेला अभिवादन केलं आणि त्याचे मोठे मोठे फोटोग्राफ हे देशभरामध्ये पाठवले गेले. जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम होते त्या त्या ठिकाणी हे फोटोग्राफ झळकले. याला हा ज्या पद्धतीचं राजकारण देश पातळीवरती काँग्रेस पक्ष करू इच्छितो आहे त्याच्यात एक परभणी हा एक महत्वाचा भाग असणार आहे. कारण इथे ज्या पद्धतीची दुर्दैवी घटना घडली, 49 जणांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल झाले, अनेक जणांना अटक झालेली आहे, ज्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खुलासेवार विवेचन सभागृहामध्ये केलं आहे, तोडफोडीच्या घटना घडल्या. तर त्यातला जो दलित विरुद्ध सवर्ण आणि त्यातही दलित विरुद्ध सरकार असा जो संघर्ष आहे तो भाग आपल्या महत्वाच्या सेंटर स्टेजलाच काँग्रेस पक्षाने आणलेला आहे. त्या परिप्रेक्ष्यामध्ये ही भेट बघायला हवी. मला खात्री आहे की ही भेट झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडनं पुन्हा आणखी टीकेचे बाण सोडले जातील आणि काँग्रेस पक्ष त्यांनीच किती वेळेला घटना तोडफोड केली, मग मध्येच पंतप्रधान नेहरूंनी लिहिलेल्या पत्रांचा संदर्भ घेऊन त्याचे काही टोकदार प्रश्न सत्ताधाऱ्याकडनं विचारले जातात. त्यामुळं एक तर दिसतं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी लिहिलेली घटना देशभरामध्ये जिथे कुठे दलित संदर्भात कुठल्याही घडामोडी घडतात त्या दोन्ही पक्ष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सेंटर स्टेजला आहेत. निश्चितच त्यामुळे आता येणाऱ्या काळात काय घडामोडी घडतायत बघाव्या लागतील. राहुल, खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या या सखोल विश्लेषणासाठी. राहुल गांधी हे परभणीत पोहोचले आहेत आणि ते सध्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत आहेत. त्या सांत्वनपर भेटीमध्ये ते कुटुंबियांसोबत संवाद साधतील, त्यांच्या भावना जाणून घेतील, शिवाय त्यांच्यासोबत संवाद साधून सगळं नेमकं कसं घडलं, काय घडलं या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे राज्यातील इतर महत्वाचे नेते देखील उपस्थित आहेत. नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड तसेच रमेश चन्नीथला देखील परभणीत पोहोचले आहेत. दरम्यान राहुल गांधींसोबत नाना पटोले, विजय वडेट्टीवार, रमेश चन्नीथलाही उपस्थित होते. राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतलेली आहे.
यावेळी सूर्यवंशी कुटुंब हे राहुल गांधींसमोर भावुक झाल्याचं पाहायला मिळालंय. राहुल गांधींनी आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोटोला हार देखील वाहायला श्रद्धांजली वाहिली आहे आणि त्यानंतर त्यांनी कुटुंबाची भेट घेतली आहे. या दरम्यान सूर्यवंशी कुटुंब हे राहुल गांधींसमोर भावुक झाल्याचं पाहायला मिळालंय. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी अधिक सविस्तर माहिती देतील. राहुल, आज राहुल गांधींनी सूर्यवंशी कुटुंबांची भेट घेतली आहे आणि दरम्यान या सगळ्या घडामोडी दरम्यान नेमका त्यांचा दौरा हा आज कसा असणार आहे? एकतर राहुल गांधी यांनी परभणीमध्ये येऊन सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतल्यामुळे आता हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवरती चर्चेत येईल. आता तो महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये तसा राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिल्यानंतर शांत झालेला आहे, गुन्हे दाखल झालेले आहेत. पण या निमित्ताने सूर्यवंशी कुटुंबाची जी भावना आहे ती आता राष्ट्रीय माध्यमामध्ये येईल आणि राष्ट्रीय पातळीवरती जो एक प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या वतीनं केला जातो आहे की या देशामध्ये दलित सुरक्षित नाहीयेत, या देशातली घटना सुरक्षित नाहीये, हा मुद्दा राष्ट्रीय राजकारणामध्ये पुन्हा काही दिवस का असेना पण ह्या निमित्ताने चर्चेत राहील. आज ते काँग्रेसच्या आपल्या स्थानिक नेत्याबरोबर राहुल गांधी हे सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीला रवाना होतील. पण तत्पूर्वी ते जर माध्यमांशी बोलले तर निश्चितपणे ते ह्याच संदर्भात बोलतील अशी शक्यता आहे की ही जी घटना घडली याच्या मागे भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधाऱ्यांना दलित कुटुंबाविषयी किंवा भारतीय राज्यघटनेविषयी फारसा भाव त्यांचा प्रेमाचा नाहीये. उलट ते देशाची घटना बदलायला निघालेले. आपल्याला आठवत असेल दीपाली, तर गेल्याच आठवड्यामध्ये हाथरसमध्ये ते गेले होते आणि तिथेही दलित कुटुंबांची त्यांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला. गेली काही दिवस देशाच्या संसदेमध्ये देशाच्या घटनेला जी 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या निमित्ताने ज्या पद्धतीची चर्चा सुरू आहे त्याच्यातनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा भाव सतत प्रकट केला जातो आहे की ह्या सरकारला देशाच्या घटनेप्रती अजिबात संवेदना नाही, उलट त्यांना ती घटनाच बदलायची आहे. त्यांना ना दलित कुटुंबाविषयी किंवा दलित समाजाविषयी प्रेम आहे आणि हा भाव गेली 2-3 वर्षापासून आपण सतत बघतो आहोत की काँग्रेस पक्षाच्या वतीनं सरकारला अशा पद्धतीच्या कृतीतनं सतत अडचणीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ज्याचे परिणाम महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितले होते की जेव्हा घटना बदलाचा संदर्भ महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आला आणि जवळपास 28 देशपातळीवरच्या SC विधान लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळालं. त्या पार्श्वभूमीवरती ह्या आजच्या भेटीकडे पण आपण बघायला हवं. कारण महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये सविस्तर विश्लेषण करून परभणीची घटना नेमकी कशी घडली त्याचं विवेचन केलेलं आहे. त्याच्यामध्ये हा व्यक्ती ज्यांनी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातातल्या घटनेची प्रतिकृती खाली पाडली तो मनोरुग्ण होता आणि नंतर झालेल्या दंगलीच्या घटनेमध्ये काही लोकांनी जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे जे विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलेलं आहे तेव्हापासूनच राहुल गांधी यांच्या ह्या भेटीवरती टीका सुरू झाली होती सत्ताधाऱ्याकडनं आणि असं सांगितलं जात होतं की ह्या देशात जेव्हा राहुल गांधी यांची पहिली पदयात्रा निघाली तेव्हा नक्षलवादाशी निगडीत असलेल्या काही संस्था ज्याला अर्बन नक्सलाइट असं मुख्यमंत्री म्हणतात त्या सगळ्या संस्था सहभागी होत्या आणि त्यातनं महाराष्ट्रासह देशभरामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे अशाही पद्धतीचा आरोप सत्ताधाऱ्याकडनं केला गेला. तर विरोधक सातत्यानं घटनेबद्दल आणि दलित बांधवाबद्दलचा भाव व्यक्त करतात. त्याच परिप्रेक्षात आजची ही भेट बघायला हवी कारण संसदेचं अधिवेशन सुरू असताना परभणीची घटना तशी देशपातळीवरती फारशी चर्चेत नव्हती, परंतु आता राहुल गांधी यांच्या भेटीनंतर राष्ट्रीय माध्यमांमध्ये पण त्याचं विवेचन होत राहील. संसदेमध्ये सुद्धा राहुल गांधी यांच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं काही ना काहीतरी प्रश्न ह्याच्याबद्दलचे विचारले जातील. प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊन तो मनोरुग्ण नव्हता अशी भूमिका मांडलेली आहे. आज सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेत असताना काल मुख्यमंत्र्यांनी जे 10 लाख रुपये कुटुंबाला मदत जाहीर केली होती तेही पुरेसे नाहीयेत असं शरद पवारांनी सांगितलं होतं. काल शरद पवारांनी खुद्द मुख्यमंत्र्यांना फोन करून नक्कीच राहुल, आपण तुमच्यासोबत तुम्ही आमच्यासोबत राहा. अधिवेशन सुरू होतं आणि अधिवेशनाच्या याच्यामध्ये आमच्या सर्व लोकांनी जोरदार पद्धतीनं ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु शेवटी शासन निर्णय देत असताना खरं पूर्ण इन्क्वायरी झाली का नाही असं वाटत असताना त्यांनी निर्णय दिलेला दिसतो आहे. बाळासाहेब राहुल गांधी इथं आले, त्यांनी त्यांची जबाबदारी केली. आता पुढचे सगळे जबाबदारी काँग्रेसचे नेते आता कसं नाही, काँग्रेसचे नेते आंदोलनाची दिशा काय असणार? नाही चालूच आहे. आजही आंदोलन चालू आहे, आजही प्रेस घेतले जात आहेत. निव्वळ ही तर घटना आहेच आहे. त्या व्यतिरिक्त सभागृहामध्ये जे बोललं गेलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत याच्यावरून त्यांच्या मानसिकता समजतात त्या सत्ताधाऱ्यांच्या आणि याच्या विरुद्ध जन आंदोलन हा एक उपाय आहे.
जनतेमध्ये एकंदर जी भावना, तीव्र भावना या बाबतीत आहे. म्हणजे पुन्हा एकदा आंदोलन पाहायला मिळणार आहे. नाही, आंदोलन तर आहेच आहे, सुरूच आहे. आंदोलन सगळीकडे सुरू आहे, सगळ्या तालुक्यांमध्ये सुरू आहे, गावोगाव आंदोलन सुरू आहे. तर राहुल गांधींनी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली आणि या दरम्यान मीडियाशी संवाद साधताना दलित असल्यानं सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे असंही राहुल गांधींनी म्हटलेलं आहे. कस्टोडियल डेथ है, पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है. पर सर राहुल जी आप बोलने दीजिए आप. हाँ जी बोलिए. ठीक है जी इसको इस युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था. जी आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है. हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले. जिस तरह से कार्रवाई की गई है आपने मेरी पहली स्टेटमेंट सुनी. मैं संतुष्ट नहीं हूं. मैं क्लियरली बोल रहा हूं, यहां इन लोगों को पीटा गया है और हत्या की गई है. मर्डर है ये. इसके ऊपर जिस तरह से राजनीति की जा रही है, आप यहाँ आए हैं. ये राजनीति नहीं है. कोई राजनीति नहीं हो रही है. सुनिए, आप सवाल पूछ रहे हैं, मुझे बोलने दीजिए. ये कोई राजनीति नहीं हो रही है. ये मर्डर हुआ है और ये न्याय का मामला है. एकदम यहाँ पे जिनको न्याय मिलना चाहिए वो कार्रवाई पूरी होनी चाहिए. थैंक यू वेरी मच. हॉस्पिटल का रिपोर्ट जिम्मेदार विचारधारा है. जिम्मेदार क्योंकि चीफ मिनिस्टर ने ये स्टेटमेंट दी है, इसीलिए चीफ मिनिस्टर जिम्मेदार हैं और जिन्होंने इनको मारा है वो जिम्मेदार हैं और जल्दी से जल्दी कार्रवाई शुरू होनी चाहिए. थैंक यू. तर दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी राहुल गांधींनी केलेली आहे. राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.